नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. 14 नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन आपण बालदिन म्हणून साजरा करत असतो. खाऊ, खेळणे, गंमत गाणे, मुलांच्या आनंदासाठी सर्व काही या बालदिनी, हो ना? खरोखर मुलं आनंदी दिसली की सारं जग आनंदी वाटतं. या बालदिनी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत परी. हो, कवितेतली परी. माझी एक मैत्रीण म्हणाली, हल्लीच्या मुलांना परी, राक्षस, राजा राणी आणि जादूच्या गोष्टी कशाला सांगायच्या? विज्ञान युगातली, संगणक युगातली ही मुलं. पण खरं सांगू, मला वाटतं मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी अशा गोष्टी, गाणी, कविता हव्याच. जेव्हा मुलं पुस्तकात पाहतील जादूचा दिवा, राक्षस आणि परी, तेव्हाच ते घेऊ शकतील कल्पनेची भरारी. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी आबा महाजन यांच्या कवितेतली ही परी. ते म्हणतात, गंमत जम्मत झाली एक परी नभातून आली. गंमत जम्मत झाली एक परी नभातून आली. शाळेत जावे तिला वाटते, छोट्या बालकाचे रूप घेते. परी शाळेत जाऊ लागली. परी शाळेत जाऊ लागली, दप्तराच्या ओझ्यानंच थकली. नेहमी नेहमी अभ्यासाची कटकट, खेळायला गेल्यास आईची वटवट. शाळा सुटल्यावर शिकवणीचा त्रास. शाळा सुटल्यावर शिकवणीचा त्रास, घडोघडी परीक्षेचा अभ्यास. परी फार दुःखी झाली, भुरकंती आकाशी उडाली. बघा, ही सुद्धा एक फार सुरेख कविता की नाही? मलाही खूप आवडली ही परीची कविता. आणि मग मी आमच्या परीला, म्हणजे आमच्या नातीला ही कविता वाचून दाखवली. मग काय, तिने अशा वेगवेगळ्या परीच्या कविता शोधल्या आणि किशोर मासिकाच्या जुलैच्या अंकामध्ये तिला एक फार छानशी कविता दिसली. कवयित्री अश्लेषा महाजन यांची एक फार सुंदर कविता तुम्हाला ती वाचून दाखवणार आहे. ऐकूया परी राणीकडूनच. दरी बाई दरी, खोल खोल दरी. दरी बाई दरी, खोल खोल दरी. दरीमध्ये गोल गोल फिरते परी. परी बाई परी, लाल लाल परी. परी बाई परी, लाल लाल परी. परीच्या पंखांची पिसभर जरी. पिसे बाई पिसे, वाऱ्यावरी हसे. पिसे बाई पिसे, वाऱ्यावरी हसे. ऊन ऊन उन्हेरी, छान छान ठसे. छान बाई छान, दरी मधले रान. छान बाई छान, दरी मधले रान. रानामध्ये हिरवे हिरवे पानन पान. पानन पान, उंच उंच मान. पानन पान, उंच उंच मान. लवलवते पाते घेई हिरवीगार तान. तान बाई तान, रान भरी तान. तान बाई तान, रान भरी तान. दरीतली पाने देते खरे खुरे ध्यान. खरी खरी खरी, खरी खरी खरी. खोल खोल दरी. दरीमध्ये खोल खोल आहे माझी परी, आहे माझी परी. धन्यवाद. छानच सादर केली कविता. काय म्हणतेस आजी, तू एक कविता वाचून दाखव परीची. बर बर, वाचून दाखवते हां. परीची सरी, हशी खरात यांची ही कविता आहे बरं का. सरी म्हणजे एक दागिना, गळ्यातली माळ. एक होती परी, तिची हरवली सरी. एक होती परी, तिची हरवली सरी. परी म्हणाली, चिमणे चिमणे, पाहिलीस माझी सरी. चिमणे म्हणाली, कशी पाहू, बाळ माझे आजारी. परी म्हणाली, तळ्या तळ्या, पाहिलीस माझी सरी. तळे म्हणाले, गढूळ पाण्यात दिसली नाही पोरी. परी म्हणाली, वाऱ्या वाऱ्या, पाहिलीस माझी सरी. वारा म्हणाला, काळ्या ढगात दिसेल कशी बरी. परी म्हणाली, झाडा झाडा, पाहिलीस माझी सरी. झाड म्हणाले, सकाळपासून दिसली नाही खरी.
सकाळपासून फिरून फिरून खूप दमली परी. सकाळपासून फिरून फिरून खूप दमली परी. परीला वाटले सरीची झाली आपल्या चोरी. संध्याकाळी चंद्राची कोर आली वरी. संध्याकाळी चंद्राची कोर आली वरी. परी म्हणाली, अय्या सरी तर माझ्या घरी. सरी तर माझ्या घरी. बघा, आवडल्या ना आज परीच्या कविता. आजचा हे एपिसोड फक्त बालदिन म्हणून बालकांसाठीच नाही बरं का. बालदिन आपण सगळ्यांनी मिळून साजरा करायचा असतो. कारण मुलांसाठी आपण काहीतरी करून दाखवावं. जे जे आपल्याला शक्य आहे ते आपण मोठ्यांनीच मनावर घेतलं पाहिजे की नाही. तेव्हाच आपल्या अवतीभोवतीची मुलं आपल्याला आनंदी दिसतील. बघा, या परीच्या कविता किती सुंदर कविता. आश्लेषा महाजन यांच्या कवितेत सुद्धा निसर्ग किती सुंदर होता, हो की नाही. दरी होती, सुंदर वारा होता, झाड होतं. हशी खरात यांच्या कवितेत सुद्धा सुंदर निसर्ग होता. आणि आबा गोविंदा महाजन यांच्या कवितेतलं तर आत्ताचं वास्तव, मुलांच्या अवतीभोवतीचं जग किंवा मुलं जे जगतायत, जे वास्तव जगतायत, त्यांची शाळा असो, अभ्यास असो, याचीच गोष्ट होती, पण परीच्या कवितेतली. बघा, अशी ही परी मुलांची कल्पना किती भरारी घेऊ शकते. आणि मुलांच्या कल्पनेतलं जग आपण सुद्धा आपल्या डोळ्यांनी बघितलं तर आपल्याला सुद्धा आनंद वाटेल. आणि आपण थोडी मदत करायला हवी, त्यांना मार्गदर्शन करायला हवं. तेव्हाच मुलंसुद्धा कल्पनेनं भरारी घेऊ शकतील. तर आजच्या बालदिनी सर्वांना शुभेच्छा देऊयात आणि निरोप घेऊयात. आजचा एपिसोड कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.